नमस्कार, मी सीमा शिंदे। आज मी केलेली आहे चना चाट। एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे आणि मुलांना पण चणे म्हणजे कंटाळाच येतो, पण अशा पद्धतीने आपण मुलांना चणे खाऊ घातले तर खूप आवडीनं मुलं खातील। चला तर कशा पद्धतीने मी चना चाट केलेली आहे, सुरुवात करूया। आज आपण करणार आहे चना चाट। बघा, हे छान मस्त चणे भिजत टाकलेले होते मी 7 ते 8 तास, आणि हे चणे गावरानी आहे, पाण्यामध्ये भिजत टाकले होते। आता मी चाळणीमध्ये काढले आणि आपण याला छान हलकेसे भाजून घेणार आहे। पॅन ठेवलेला आहे, यामध्ये थोडं चम्मचभर तेल टाकणार आहे। चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आता याला आपण छान हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे। जे ओलसरपणा आहे चण्यामध्ये ते सोकून घेणार आहे। असं हलकंसं 5 मिनिट आपण असे त्याला भाजून घ्यायचं आहे। चना चाटसाठी आपण टमाटर कापून घेतलेला आहे बारीक, कांदा, सांबार, पत्तागोबी छान बारीक कापून घेतलेली आहे, मिरची आणि लिंबू। चणे आपण छान हलकेसे भाजून घेतलेले आहे, कच्चेपणा याच्यातलं निघून गेलेला आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडी पत्तागोबी आणि सांबार, लाल तिखट, जिरा पावडर, थोडा धणे पावडर घेतलेला आहे, काळे मीठ, आणि लिंबू पिळून घ्यायचं छान। छान मिक्स करून घ्यायची आहे। एकदम मस्त चटपटीत छान लागतो, मुलं पण आवडीने छान खातात। चणे तसे पौष्टिक असतात। चना चाट तयार झालेला आहे, चटपटी। एकदम 5 ते 10 मिनिटात तयार होते चना चाट। वरून आपण छान पत्तागोबी, टमाटर, चटपटीत चना चाट तयार झालेला आहे। बघा, एकदम मुलं पण आवडीनं खातात आणि एकदम सोप्या पद्धती झालेली आहे। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।